नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आहे आपल्या चॅलेंजचा डे 20 आणि आजची आपली रेसिपी आहे सोया कबाब. सोया कबाब बनवण्यासाठी इथे 1 वाटी भिजवलेले सोयाबीन घेतलेले, त्याच्यात 2-4 लसणाच्या पाकळ्या, त्यानंतर थोडी कोथिंबीर, 2 हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार आपल्याला कमी जास्त करायचे. थोडं जिरं घालून हे मिक्सरमध्ये छान वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यात बारीक चिरलेला एक कांदा घालायचा आहे, थोडंसं लाल तिखट, थोडीशी हळद आणि चवीनुसार आपल्याला याच्यात मीठ टाकायचं आहे. त्यानंतर इथे 2 चम्मच मी कॉर्नफ्लावर ॲड केलेला आहे आणि 1 बॉईल केलेला बटाटा. तर हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थितपणे मळून घ्यायचे आहे. तुम्ही थोडं पाणी म्हणजे आज सुरुवातीला पाणी नाही घालायचं आहे, आधी न पाणी घालताच आपल्याला हे छान मळून घ्यायचे. पाण्याची गरज वाटली तरच आपल्याला पाणी टाकायचं, नाही तर काही गरज नसते पाणी टाकायची. तर हे छान हाताला तेल लावून असा टिक्कीचा शेप द्यायचा आहे. इथे फोकच्या साहाय्याने मी थोडी डिझाईन व्हावी म्हणून दोन्ही साईडने प्रेस केलेला आहे. तवा छान तापला की त्याच्यावर आपल्याला ऑइलिंग करून घ्यायचं आहे आणि हे ज्या टिक्की किंवा कबाब आपण बनवले आहे हे त्याच्यावरती ठेवायचे. वरून पुन्हा आपल्याला थोडंसं ऑइल टाकायचं आहे आणि दोन्ही बाजू कबाबची छान व्यवस्थितपणे शेकून घ्यायची आहे. तुम्ही ह्या कबाबला डीप फ्राय पण करू शकतात, शॅलो फ्राय पण करू शकतात, पण आपल्याला सुपर हेल्दी बनवायचं आहे म्हणून मी फक्त थोडंसंच तव्याला ऑइलिंग केलेलं आहे आणि हे छान दोन्ही साईड थोड्याच तेलामध्ये व्यवस्थितपणे छान भाजून घेतलेलं आहे. बघू शकता इथे आपलं सुपर हेल्दी कबाब हे रेडी झालेले आहे आणि किती सुंदर आणि टेस्टी असे दिसत आहेत. थोडेसे सोयाबीन उरले होते म्हणून मी इथे सोयाबीन टिक्का पण बनवून घेतलेला होता. तर आपल्याला हे छान सॉससोबत किंवा चटणीसोबत तुम्ही सर्व करू शकता. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.